नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासमोर एक नवीन वेगळंच असं काहीतरी घेऊन येण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न आहे. तर मी इथे एक जेंट्स जॅकेट घेऊन आले आहे. सुरू करू. नमस्कार, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी इथे लहान मुलांचं म्हणजे मुलांचं बॉईजचं जॅकेट शिवणार आहे. तर जॅकेट मी ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही हे ते दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि मेन म्हणजे याला लागणारं साहित्य, जॅकेटसाठी लागणारं साहित्य इथे 1 मीटर कपडा अस्तर घेतला आहे. म्हणजे मी इथे ब्लाऊज पीस वापरणार आहे जेणेकरून आपल्या मुलाला टोचू नये यासाठी. लहान मुलांना कसं अस्तर वगैरे जॅकेट हे खरखरीत असल्यामुळे ते टोचू शकतं, म्हणून इथे मी कॉटनचा एक मीटर ब्लाऊज पीस वापरणार आहे. त्याच्यासाठी ही आपल्याला कैची लागणार आहे, हे मेजरमेंट लागणार आहे आणि हा खडू लागणार आहे, तसेच ही स्केल लागणार आहे आणि हे फ्रेंच कर्व लागणार आणि ही मेजर्ड आणि आपल्याला 1 मीटरचा ब्रॉकेट कपडा लागणार आहे जॅकेटसाठी. तर जास्त करून ह्याचा स्लीव्ज आहे ती लॉंग आहे, त्यामुळे 1-1.5 मीटर हा कपडा आहे. तर मी हा 1.5 मीटर कपडा पूर्ण वापरणार आहे, कारण तो इथे मनगटापर्यंत त्यांना हवा आहे म्हणून. तर चला सुरू करूया आपण. आणि बहुतेक जे माझे मैत्रिणी आहेत त्यांनी म्हटलं तुम्ही मुलींचे दाखवता, आता मुलांचे सुद्धा दाखवा. यासाठी त्यांच्या खास करून त्याच ताईंसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करू. हे जॅकेट आहे ते 8 वर्षाच्या मुलाचं आहे. तर त्याच्यासाठी मला शोल्डर 12 इंच घ्यायचे आहे. 12 इंच शोल्डर 8 वर्षाच्या मुलासाठी घ्यायचे आहे. त्याच्या आधी आपण जे वरखाली होऊ नये यासाठी सरळ रेषा आखून घ्यायची. अशा पद्धतीत या स्केलच्या साहाय्याने सरळ रेषा आखून घ्यायची. ही स्केल तुम्हाला फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता इथे सरळ स्केल मी आखून घेतली रेषा. आता इथून आपल्याला मोजायचं आहे, कारण हा बोटनेक कुर्ती, मुलांसाठी बोटनेक कुर्ती, आपल्याला इथे बोटनेक कुर्तीचं माप टाकायचं आहे, बरोबर. आता इथे शोल्डर 12 इंच आहे, मग तुम्ही किती घेणार? 12/2 करायचे. किती येतात? 6 इंच येतात. मग इथे मी 6 इंचावर मार्किंग केली, बरोबर. 6 इंचावर मार्किंग करायचं, पण त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच हे काढायचं आहे, कारण मुलाची शोल्डर ही 12 इंच आहे. मग अर्धा इंच आपल्याला तिथून मायनस करायचं आहे, बरोबर. मायनस केलं की तिथून आपल्याला टेप इथून पकडायची. इथे पण आपल्याला चेक करायचं की 5.5 इंच आहे का. तर इथे 5.5 इंचावर आपण मार्किंग करायची, ठीक आहे. आणि त्यांचा पूर्ण मुंडा आहे, अंगावरनं मुंडा मोजला असता तर 5.5 इंच येतो, पण आपण त्यांना जरा कुठेही फिटिंगला प्रॉब्लेम नको यासाठी इथे 6 इंचाचा त्या मुलासाठी आपण इथं मेजरमेंट घेणार आहोत. 6 इंचाचा मुंडा इथे घेणार आहोत, ठीक आहे. आता ह्या मुंडापासून आपल्याला, लहान मुलगा आहे त्याच्यामुळे इथं 6 इंच घेणार आहोत. जर तुम्हाला नेहरू जॅकेट शिवायचं असेल, मोठ्यांचं शिवायचं असेल तर मुंडा तुम्ही 9 इंच घ्या, ठीक आहे. जर मोठ्यांचं तुम्हाला जॅकेट शिवायचं असेल 28 पासून ते 34 पर्यंतची उंची किंवा त्याच्या पुढे, तर 9 इंच तुम्ही इथे रुंदी घेऊ शकता. पण आता हा मुलगा लहान आहे, 8 वर्षाचा आहे, त्यामुळे 7 वर्षाचाच आहे अराउंड आहेत, तर त्याच्यासाठी मी 6 इंच आर्महोल घेणार आहे. आता छाती आहे त्यांची, छाती इथे 26 इंच आहे. मग ते 6 चोक 24 अधिक अर्धा म्हणजे 6.5 इंचावर छातीचं माप टाकणार आहे. इथे छाती आहे 6.5 घेऊया. 26 म्हटल्यावर 6.5 इंच आपल्याला इथं छातीचं माप लागणार आहे, ठीक आहे. आलं लक्षात इथपर्यंत? इथून घेतलं आहे आपण 5.5 इंच, बरोबर, आणि इथून घेतलं आहे आपण 6 इंच. आता इकडे आपण त्याची गळारुंदी घेणार आहोत 2.5 इंच. 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. आणि बॅक आपल्याला घ्यायचा आहे 3 इंच. बॅग आपल्याला 3 इंचचं घ्यायचं आहे, बरोबर. बॅग 3 इंचाचा घ्यायचा, रुंदी पण 3 इंचाची घ्यायची. आणि इथे शेप मारताना 1/2 इंचाचा वरचा फ्रेंच कर्व द्यायचा, अशा पद्धतीत. आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रेंच कर्वचा आपण आकार मिळते 20 रुपयाला, याची प्राईस आहे. फ्रेंच कर्वचा आकार द्यायचा, त्याच्यामुळे आपले हे शेप असतो ना तो गोलाकार येतो, ठीक आहे. छाती घेतली 6.5 इंच इथून, बरोबर 6.5 इंच, आणि तिथून आपल्याला 2 इंच एक्स्ट्राचे मार्जिन घ्यायचे असते शिलाईसाठी. ह्या टॉपची पूर्ण उंची आहे 16 इंच. 16 इंच टॉपची पूर्ण उंची, आपल्याला 16 इंचाचाच आपला ब्लाऊज पीस मी इथे घेतलेला आहे. इथे 16 इंच टॉपची उंची आहे, बघा.
कारण जॅकेटची उंची आहे 16 इंच, म्हणून मी 16 इंचावर मार्किंग, 15.5 आहे म्हणून मी 16 इंचावर मार्किंग केली. 16 इंच घ्यायची असेल तर 17 इंच 16.5वर मार्किंग करायची, अर्धा इंच जास्त घ्यायचा. ठीक आहे, मग इथे 16.5 इंचावर मी ते मार्किंग करते, कारण इकडे तिकडे आपला हा पेज जाऊ शकतो. मुलांचं कसं उंची वाढते भरभराटीने, त्याला पुढे पण उपयोग व्हावा यासाठी, म्हणून मी इथे 16.5 इंचावर मार्किंग केली. अशा पद्धतीत 16.5 इंचावर मार्किंग करायची. इथे ही लाईन तुम्हाला दिसते 16.5 इंचाची. आता इथे जेवढं अंतर तुम्ही घेतला, आता इथे जेवढं अंतर तुमचं भरून आलं आहे मी तुम्हाला सांगते. आता इथे जवळपास 6.5 अधिक 2 किती झाले, 8.5 इंच असं झालं आहे. ओके, मग इथे पण तुम्हाला 8.5 इंच असं घ्यायचं आहे. ठीक आहे, 8.5 इंचावर मार्किंग करायचं. जेवढी तुमची छाती तेवढी तुमची कंबर असली पाहिजे. आता इथून 10 इंचावर कमरेचं माप टाकायचं, 10 इंचावर, कारण लहान बाळाचं जे 7 वर्षाच्या मुलाचं ते 10 इंचावर कंबर असते, मुलाची असते, मुलींची असते 10 इंचावर, मुलाची असते 11 इंचावर, म्हणून 11 इंचावर मार्किंग करायची. आणि इथून जेवढी कंबर आहे, आता ही 8.5 झाली, मग इथे 8.5वर मार्किंग करायचं अशी, आणि इथून अशी रेषा आखून घ्यायची, अशी रेषा आखून घ्यायची. आणि ही जेवढी आहे ना त्याच्या 1 इंच कमी करायचं, इथून 1 इंच फक्त कमी करायचं. आणि इथून ही आणि ही रेषा अशी आखून घ्यायची अशा पद्धतीने. त्याच्यामुळे तुम्हाला कसं फिटिंग होणार नाही, जास्त व्यवस्थित दिसेल, ओबडधोबड दिसणार नाही. आणि इथून 1 इंच हे आधी सरळ आखून घ्यायची, अशी सरळ आखून घ्यायची. आणि तुम्ही जेव्हा फिटिंग कराल, तुम्ही जेव्हा फिटिंग कराल ना त्यावेळी ही इथे रेषा आखून घ्यायची अशा पद्धतीने. जर तुम्हाला कमरेचं माप हवं असेल तर, नाही तर जॅकेट शिवायचं असेल तर तुम्ही सरळ लाईनने जॅकेट शिवू शकता. आता इथे 1 इंच जास्त वरती घ्यायचं, मला वरती घ्यायचं आहे. सगळ्या साईजसाठी तुम्हाला 1 इंच वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथून असा कर्व द्यायचा. आता इथून मुंडा घेतला बरोबर, मग अर्धा इंच जास्तीचा घेतला, 6 याच्यामध्ये मिडल म्हणजे सेंटर काढायचा इथून, आणि इथून टेप चिटकवायची ते इथेपर्यंत मुंड्यापर्यंत, आणि त्याचा सेंटर काढला आणि अर्धा इंच आतमध्ये घेतला. अर्धा इंच आतमध्ये घेतला, इथून पण अर्धा इंच, म्हणजे कसं असतं आपल्याला मुंडा शेप देता येतो. इथून जो मुंडा येतो तो त्यांचा मुंडा, असं इथून 1/2 इंच 0.75 इंच घ्यायचं, 0.75 इंच घेतलं. आणि इथून सरळ हा आतला मुंडा, हा त्याचा आतला मुंडा येतो. ठीक आहे, हा त्याचा आतला मुंडा, आणि हा बाहेरचा, हा त्याचा बाहेरचा आणि हा आतला. ठीक आहे, हा किती भरला आपला 1.5 इंचाचा, बरोबर 1.5 इंचाचा मुंडा इथे भरला आहे. आणि हा भरला आहे 1/2 इंचाचा. ठीक आहे, अशा पद्धतीत द्यायचं. आणि इथे घ्यायचं, इथे 0.75 शोल्डर डाऊन द्यायची त्याची, म्हणजे गळ्याच्या साईड खांद्याच्या साईडनं, कारण बोटनेकचं माप आपण इथं घेतलेलं आहे. तर इथे खांद्याच्या साईडनं आपल्याला शोल्डर डाऊन द्यायची आहे. तर इथून हे तुमच्या लक्षात आलं, हे एवढं मेजरमेंट तुमच्या लक्षात आलं का? तर आपण आणि आता तुम्हाला फ्रंट नेक काढून दाखवते. फ्रंट नेक इथूनच काढायचा. तुम्हाला किती फ्रंट नेक हवा आहे, त्याचा ओपन साईड आहे, आपल्याला ते कट करावी लागेल फ्रंट नेक. तरी पण इथे आपल्याला फ्रंट नेक आपण घेणार आहोत 4 इंचाचा. मग 4 इंचानंतर आपण तो ओपन करणार आहोत, बरोबर. म्हणजे जेवढा गळा आहे तेवढा घ्यायचा आपण 4 इंचाचा. आता हा किती आहे 3 इंचाचा आहे, म्हणजे 2.5 इंचाचा भरणार आला. हा 3 इंचाचा आहे, आपण 3.5 इंचाचा गळा घेऊया किंवा 4 इंचाचा घेऊया. त्यांना 4 इंचाचा गळा हवा आहे फ्रंटचा 4 इंचाचा गळा हवा आहे. आणि इथून रुंदी आहे 2.5 इंच. ठीक आहे, आणि इथून आपल्याला कट करायचं आहे, इथून सरळ अशा पद्धतीत कट करायचं आहे इथून, किंवा तुम्ही अशी डिझाईनसुद्धा करू शकता. इथपर्यंत लक्षात आलं तर आपण कटिंग करू. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित कटिंग करायचं. हा भाग मी नंतर कटिंग करणार आहे, तोपर्यंत आपल्याला जेवढं आपण ड्रॉ केलं आहे तेवढं कट करायचं. मार्जिन वगैरे घ्यायची नाही, ऑलरेडी आपण ह्याच्यात मार्जिन घेतलेली आहे. तुम्हाला मी कापडावरच ड्राफ्टिंग करून दाखवलं आहे.
कारण पेपरवर दाखवलं तर आपल्याला तेवढा पेपरवर घेणार, मग परत कापडावर घेणार, तेवढा आपला वेस्ट जातो टाईम. त्याच्यामुळे मी तेच तुम्हाला पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. आता इथून हा आला बॅकचा आपला. ठीक आहे. आता इथून आपण शोल्डर डाऊन दोन्ही साईडला देऊया. ठीक आहे. दिला. आता बॅकचा आपण गळा कट करूया. हा बॅकचा आपण दोन्ही साईडला बॅकचा गळा कट करूया. आता हा बॅग आहे आपल्याला आणि फ्रंटपासून वेगळा करायचा आहे. इथे दोन आपल्याला बॅग आणि फ्रंट तयार झाले आहे. अशा पद्धतीत बॅग आणि फ्रंट इथे तयार झाले आहेत. हा आपला बॅग आला आहे. सॉरी, हा बॅग पकडूया कारण इथे मेजर सब पूर्ण केलेला आहे. इथे मेजरमेंट ड्रॉ केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो कुठे कट करायचा. ठीक आहे. हा बॅग आपला रेडी झाला. आता इथं आपण फ्रंटचं मार्किंग कट करू. ठीक आहे. हा झाला फ्रंट आणि फ्रंटचा गळा कट करूया. तर इकडे तिकडे जो राहिलेला कपडा असतो तो आपण इथं असं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं की कुठे आपल्याला कट द्यायचं आहे. तर इथे मधोमध आपल्याला कट द्यायचं आहे. मधोमध असा कट द्यायचा आहे. ठीक आहे. हा झाला आपला फ्रंट, हा झाला आपला बॅक. आता बॅक साईड जॅकेट तयार करणार आहोत. जॅकेटला आपण एक वेगळा शेप देणार आहोत मैत्रिणींनो, अशा पद्धतीने. गोलाकार शेप देणार आहोत आणि हे दोन पार्ट आपले असे तयार होतील. अशा पद्धतीत आपले पार्ट हे दोन तयार होतील. आता ह्याला आपण स्टिच करणार आहोत. आता मला इथे त्या बाळाच्या हाताची लांबी आहे, म्हणजे स्लीव्सची जी लांबी आहे ती 17 इंच आहे. बरोबर. मग 17 इंचावर मला आता 17 इंचासाठी किती कॅप हाईट घ्यावी लागेल? तर 3.5 इंच कॅप हाईट घ्यावी लागेल. कारण मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे की चार्ट बाहीचा आणि ह्या व्हिडिओच्या खालीसुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही तो व्यवस्थित चेक करा आणि नंतरच तुम्ही जेव्हा कुठला पण साईज ब्लाऊज असू दे किंवा ड्रेस असू दे, त्याला चार्ट एकच आहे स्लीव्सचा, तो मी दिलेला आहे तुम्हाला. तर त्याप्रमाणे तुम्ही जर कॅप हाईट घेतलात, तेवढी किती कमी करावी लागते, किती वाढवावी लागते, तर तुमच्या ना अशा काकेभोवती किंवा अशी मुंड्याभोवती अशा चुन्या येणार नाही, घोळ येणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की जो तुम्हाला मी चार्ट दिला आहे त्याचा यूज करा. आणि आता इथे मी तुम्हाला एक मेजरमेंट दाखवते. 17 साईजचा स्लीव्ज आपल्याला कट करायची आहे. जेंट्स असू दे, लेडीज असू दे, सगळ्यासाठी एकच चार्ट आपल्याला आहे. तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. अगदी इथे मी सरळ रेषा आखून घेतली. ठीक आहे. जी पूर्ण उंची आहे हाताची जॅकेटच्या, तर ती उंची आहे 17 इंच. बरोबर. 17 इंचाचा आपला कपडा आहे. ठीक आहे. इथे हाताची लांबी 17 इंच आहे. 17 इंचाचाच कपडा आहे. मग आपण हाताची लांबी जरा कमी करूया, 16 इंच घेऊया, कारण आपल्याकडे एवढा कपडा उरला आहे. तर ती म्हणाली कमी असला तरी चालेल, म्हणून मी तिच्या अंदाजानुसार 16 इंच घेते. अधिक 1 इंच आपल्याला दुडण्यासाठी जाणार. ठीक आहे. आता इथं आपण रेषा आखून घेऊया. रेषा आखून घेऊया. 1 इंच आपल्याला दुडण्यासाठी जाणार आहे. 26 छातीसाठी घडी किती घ्यायची आहे? तर 26चा चौथा भाग किती येतो? सॉरी, चौथा भाग येतो 6 इंच. मग 6 अधिक 3 इंच जास्त एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं. मग किती झाले? 2 इंच किंवा 3 इंच घेऊ शकता शिलाई मार्जिन म्हणून. तर 6 इंच त्याची छाती आहे, म्हणजे 7 चौक 24, मग 6.5 इंच. इथे 26 आणि इथं घेऊया. ही पूर्ण आपल्याला इथे घ्यायचं आहे मेजरमेंट 2 इंचाचं,
कारण आपण तिथे 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन घेतली असं आठवतंय मला. आणि इथून आपल्याला कमी करायचं आहे कॅप हाईट. किती कमी करणार तुम्ही? 3.5 इंच कमी करायची आहे कॅप हाईट. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला कमी करायची आहे ही मोठ्या स्लीव्ससाठी. ठीक आहे, मोठ्या स्लीव्ससाठी. आता त्याचा पूर्ण जो बाहीचा राऊंड आहे तो 5.5 इंचावर आहे. आता इथून आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे. 1 इंच किती? 1 इंच कमी करायचं आहे. ही आणि ही रेषा म्हणजे इथून 6 इंच घ्यायचं. 5.5 इंच आर्मोल राऊंड आहे. अर्धा इंच बाळाला लुजिंग लागतं म्हणून त्यासाठी. ठीक आहे, इथून आणि अशी इथून आणि इथून अशी सरळ. तुम्हाला जर बाहीचं मेजरमेंट समजत नसेल कसं काढायचं तर इथून 1 इंच कमी करायचं. इथून कॅप हाईट 3.5 इंच घ्यायची. जर तुमची बाही 20 इंचापर्यंत असेल तर 3.5 इंच कॅप हाईट घ्या किंवा 4 इंच घेतली तरी चालते. पण 4 इंच जास्त नका घेऊ, खूप घोळ येतो. तर 3.5 इंच मी सांगते ती परफेक्शन आहे. आता इथून आपल्याला 2 इंच आपण आतमध्ये घेणार आहोत. 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे इथून. आणि ही रेषा आणि ही रेषा ही नाही, हां, ही आणि ही रेषा अशी हे करायची. अशा पद्धतीत. आता हा आपला जो कट आहे हा नाही, आपण कट करणार आहोत इथून. आता इथून आपल्याला अशा पद्धतीत तुम्हाला इथे हे शिलाई मार्जिन घेतलेली आहे, लक्षात असू द्या. आता खाली यायचं आहे. तिथे खाली किती घेणार? 3.5. मी 4 इंच घेते, जरा जास्त फिटिंगला नको कारण ब्रॉकेट कडक कपडा आहे यासाठी. तर 4-4.5 इंच 4 इंच घेते. आपलं नॉर्मली मनगट असतं ते 5 इंचचं असतं, मग लहान बाळाचं 4 इंच 3.5 असतं. मी 4 इंच अर्धा इंच लुजिंग घेतलं कारण त्यांना जास्त फिटिंग नको. ठीक आहे, आता ही लाईन आणि ही लाईन अशी जॉईन करून घेऊया. झाली आपली स्लीव्स तयार. ठीक आहे, अशा पद्धतीत असं म्हटलं तर तुम्हाला सगळ्याच पार्ट्स कटिंग स्टिचिंग मी इथे दाखवणार आहे. कुठल्याही प्रकारचा स्किप नाही आणि व्हिडिओ खूप इम्पॉर्टिव्ह आहे. तुम्ही नक्की माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि तेवढा मला सपोर्ट करा. आणि तुम्ही पण शिवा आणि मला सांगा की तुम्हाला कसं झाला जॅकेट कमेंट्समध्ये. ओके, ठीक आहे. आता इथून आपली शिलाई मार्जिन इथून आपण असं करणार आहोत. तर आपले इथे स्लीव्ज आपली इथे रेडी झाली. ही 20 इंचाची लहान बाळाची स्लीव्ज आहे. इथून मुंडा त्याचा बरोबर आहे, व्यवस्थित होणार आहे, काही कुठे गोळ येणार नाही. आता इथं आपण आपल्याला सोयीस्कर होण्यासाठी नॉच देऊया मीडियमचा. आता हे ओपन करायचं आणि इथे कट करून घ्यायचं. असे 2 स्लीव्ज तयार झाली. आता हा झाला फ्रंट, हा झाला बॅक, सॉरी हा बॅक झाला, हा फ्रंट झाला. म्हणजे तुम्ही जॉईन करताना हा बॅकला जॉईन करायचा नाही, हा फ्रंटला जॉईन करायचा. थोडा जरा शेपमध्ये दिलं तर परफेक्शन चांगलं येतं. स्टिचिंगला फिनिशिंग छान येते, परफेक्शन एकदम सुंदर येतं. तर हा आपला आहे फ्रंट, इथे लिहूया एफ, हा इथे लिहूया बॅक. जो उंचवटा भाग असतो तो बॅकचा असतो आणि हा निमुळता भाग असतो तो फ्रंटचा असतो. आता आपण इथे ब्रॉकेटमध्ये कट करून घेऊया. आता मी अशा पद्धतीत तुम्हाला ठेवून दाखवलं आहे मेन फॅब्रिकवर. आपण जिथे बाही कटिंग केली होती ती अशा पद्धतीत लावली आहे. बॅक लावला आहे, फ्रंट लावला आहे. ठीक आहे, तर आपण आता इथं कटिंग करू. तर इथे मी कट करून घेतलं, व्यवस्थित कट करून घेतलं आहे. जसं बघा मी कट केले सेम तसं कट करायचं. म्हणजे जरा पाव इंच जास्त ठेवायचं नवीन शिकणाऱ्यांनी. तुम्हाला जेवढं जास्त ठेवायचं तेवढं ठेवा. कपडा एक्स्ट्रा गेला तरी हरकत नाही, पण फिनिशिंग चांगली येते, लक्षात असू द्या. आता इथं फॅब्रिकचा सरळ पार्ट घ्यायचा आपल्याला आणि हे असं ठेवायचं. अस्तर सरळ पार्टवर ठेवायचं कारण आपल्याला गळा उलटून घ्यायचा आहे, बरोबर. तर गळा उलटून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची. अशी व्यवस्थित शिलाई मारायची. कारण हा बॅक पार्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्हीला आपल्याला अशी शिलाई मारून घ्यावी. त्याच्यामुळे काय होतं, आपली फिनिशिंग असते ना ती सुंदर होते. तुम्ही खास करून उलटूनच घ्यायचं, त्यांना असे पायपिंग वगैरे चालत नाही. तर तुम्ही जर
मुलींना शिवत असाल जॅकेट तर तुम्ही गोट पायपिंग वगैरे करू शकता किंवा लेस लावू शकता. पण खास करून मुलांचं जॅकेट आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही इथे पायपिंग वगैरे नाही करायचं नाही, कारण त्यांना ते आवडत नाही. ठीक आहे. आता इथं आपण अशा पद्धतीत इथं शिलाई मारून घेतली. रॉकेटचा कपडा आहे त्यामुळे जरा व्यवस्थित काळजीपूर्वक शिवा. बारीक शिलाई द्या. 2 नंबरची टिप द्या याला. आणि नॉचेस असं मारून घ्यायचे, नॉचेस वगैरे. आणि हा गळा अशा पद्धतीत आपला हा इथे आपण व्यवस्थित अगदी टिप मारून घेणार आहोत. कुठेही अडकता कामा नये आपला हा अस्तर. व्यवस्थित टिप मारायची. त्यामुळे काय होतं, गळ्याला जर फिनिशिंग छान असेल ना तर हा पूर्ण जॅकेट छान दिसतो. लक्षात असू द्या. अगदी फिनिशिंग आणि परफेक्शन हे स्टिचिंगसाठी फार महत्त्वाचं असतं. व्यवस्थित तुम्ही इथे जर कट टू कट फिनिशिंग दिलात ना, अगदी रेडीमेड दुकानात मिळतात त्याचा तसा लूक येतो. आणि मी तसं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. प्रत्येक पार्टमध्ये बघा माझ्या फिनिशिंग असतेच. तुम्हाला कशा पद्धतीत ब्लाऊजला असू दे, ड्रेसला असू दे, फिनिशिंग देणं प्रत्येक पार्टला फार महत्त्वाचं असतं. इथं पण कट करून घेऊ, कारण तेवढं आपला फॅब्रिक क्वालिटी आहे. तो ब्लाऊज यासाठी घेतला की तो टिकाऊ राहण्यासाठी. ठीक आहे. कॉटनचा ब्लाऊज पीस आहे. अराऊंड दॅट याची किंमत 1 मीटर 80 रुपये. आणि हे आहे ते मला 200 रुपयाला कापड मिळालं. म्हणजे 280 रुपये ह्याचं पूर्ण अस्तर आणि स्टिचिंगचे वेगळेच. तर तुम्हाला नंतर मी सांगणार आहे किती खर्च आला अंदाजे तुम्हाला सांगते. हे बघा, इथे शिलाई मारायची आपल्याला. इथून एवढी आणि एवढी, 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 एवढी आणि एवढीच शिलाई मारायची आहे. फ्रंट साईडला सांगते, कारण आपल्याला ते फिनिश परतून घ्यायचं आहे. ठीक आहे. ते थोडं नॉच द्यायचे, कारण मला पलटी करायला त्रास होत. काळजी घ्यायची हां, टाक्याकडे नाही कट करायचं, नाही तर फाटेल, तो कपडा फुकट जाईल. नॉच द्या छोटे छोटे. आता याला असं पलटून घेऊया. टोकं फक्त बाहेर काढायची. टोकं बाहेर काढल्यामुळे काय होतं की त्याचा लूक छान येतो. जो राऊंड भाग आपण कट केला होता ना, असा राऊंड, तो व्यवस्थित फिनिशिंगने घ्यायचा, कारण ती डिझाईन आहे आपली. डिझाईन असल्यामुळे त्याचा लूक हा छान येतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाव इंच, म्हणजे 2 इंच रेषा असते ना, 2 इंच, ते जरा टोक कैचीच्या साह्याने अशा पद्धतीत बाहेर नाही आलं तर अशा पद्धतीत बाहेर काढून घ्यायचं. गळा आहे आपला तो. हा फ्रंट गळा आहे. शक्यतो बॉईज लोकांना लेस वगैरे इग्नोर करा, जास्त करून नाही आवडत त्यांना, ते घालणार सुद्धा नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला अजून माझ्याकडनं काय शिकायला आवडेल मला कमेंट्स करा आणि सांगा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ घेईन. हे जरा जाड कापड असल्यामुळे तुम्ही उलट्या साईडनं असं खेचून व्यवस्थित दाब शिलाई मारा, जेणेकरून बाहेर असा कपडा दिसता कामा नये. हे बघा, अशा खेचायचं. जसं तुमचा साडीचा पल्लू असतो ना, त्या टाईपमध्ये अगदी हा कपडा मिळाला. छान मिळाला मला. 200 रुपये. मी 1 मीटर घेतला, पण मी आता इथे आणले 2
दीड पावणे 2 मीटर असेल, कारण अर्धा मीटर मी पर्ससाठी यूज केला, पर्स बनवायला. तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. पर्स बनवली आहे छानपैकी, तुम्हाला दाखवणारच आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल ती. पण तोपर्यंत हे जॅकेट बघा, व्यवस्थित शिका, मेजरमेंट घ्या, आपल्या मुलासाठी शिवा. कुठेही कुठच्याही टेलरकडे जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी शिकू शकता माझ्या मैत्रिणींनो. आणि नवीन जर शिकत असाल तर तुम्हाला मी मेजरमेंट कसं घ्यायचं, काय घ्यायचे ते सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. बाहीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, कटोरी ब्लाऊज, फोर्टक्सचा नाही केला, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट, बोटनेक प्रिन्सेस, बॅक डीप नेक, सगळे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला त्यापैकी कोणत्या साईजचा अवेलेबल हवा असेल तर तुम्ही सांगू शकता. तर मी तो तसा हे बघा, आपला हा सेम पद्धतीत हा दुसरा तयार झाला. छान. हे सरळ ठेवायचं, हे उलटं ठेवायचं. ठीक आहे. जसं तुम्ही ब्लाऊज आपलं हे तयार होणार. तर मी इथून आणि इथून शिलाई मारून घेते. अस्तर कसं लावायचं ते दाखवणार आहे. तर इथे आपण जसं आपण बॅक फ्रंट जॉईन केलं सेम आहेच, तसंच करायचं आहे. हे बघा असे. आणि सरळ ठेवलं ना की इथे अशी शिलाई मारून घ्यायची खाली. आधी बॉटम पार्टला शिलाई मारायची, आपल्या जे दंडघेर असतो त्या साईडला खाली मनगटाकडे शिलाई मारून घ्यायची. नंतर ते पलटून घ्यायचं. चला मग दाखवते. आणि तुम्हाला जर मापं जमली नाही ना, मला विचारा, कमेंट्स करा. छाती जर वयोमानानुसार छाती पण जास्त कमी होत असते. तर ही आहे 7 वर्षाच्या मुलाचं जॅकेट आहे. तर तुम्हाला 8 ते 10पर्यंत हवं असेल तर मी मेजरमेंट सांगू शकते, फक्त कमेंट्स करा. हे तुम्ही कुर्तीवर पण घालू शकता, व्हाईट कुर्ती. आता प्रजासत्ताक दिन येणार आहे 26 जानेवारी, त्यावर तुम्ही ही कुर्ती घालू शकता आरामात, व्हाईट कुर्तीवर घालू शकता. आणि हे कॉम्बिनेशन सगळ्यावर चालतं. तुमचं जर पिवळा सदरा असेल तर त्या पिवळ्या सदऱ्यावर चालतं, लाल सदऱ्यावर चालतं, किंवा तुमच्या व्हाईट सदऱ्यावर चालेल. हे सगळ्यावर, म्हणून मी हा ब्रॉकेटचा तुम्हाला दाखवला. हे सगळ्या सदऱ्यावर येईल. शिवून झाल्यावर याचा लूक मी तुम्हाला शेअर करणारच आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि माझे जे अपलोड झालेले आहेत किंवा फ्युचरमध्ये येणार आहे त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करा पहिलं, त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून फ्युचरमध्ये येणारे जे व्हिडिओ असतील ते तुमचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पोचतील. आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला तेवढा सपोर्ट मला शेवटपर्यंत राहू द्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे मला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. काम सगळं हँडल करावं लागतं, यासाठी जरा वेळ होतो. हे बघा, अशा पद्धतीत आपलं ही बाही इथे रेडी झाली आहे. तशीच रेडी केली आहे दुसरी बाही ही. आणि आता हेच पूर्ण पार्ट आपण जॉईन करून घेऊ. आता हा आहे ना, हा गळा आहे, गळ्याच्या साईडने ठेवायचं. हे पूर्ण उलटंच ठेवायचं, असं नाही चुकीचं ठेवा ना. हे जे बघायला पाहिजे आपण, हे सरळ समोरासमोर आहे का हा पार्ट, नाही तर चुकीचं ठेवाल. असं हे शोल्डर आणि ह्या शोल्डरला जॉईन करून घ्यायचं. कसं जॉईन करायचे शोल्डर. मी इथे पाऊण इंच टेप, 1ला 2 रेषा कमी एवढं ठेवायचं. तर 1ला जेवढी शिलाई मारली ना तिथून 1ला 2 रेषा कमी, एवढं पाऊण इंच ठेवायचं. शोल्डर जॉईन करताना मी 0.75च जॉईन करा मी दररोज सांगत असते, कारण तुमचे शोल्डर उतरणार नाही यासाठी. कारण हा बोटनेक आहे तो नाही उतरणार. तरी पण जॅकेट आहे, लूज होऊ शकतं म्हणून सांगते. काही जण अर्धा इंच ठेवतात. मी ते ओव्हरलॉक करणार बरं का, ओव्हरलॉक करणार आहे.
सेम इथे जेवढं जॉईन केलं तसं इथे जॉईन करायचं. एकला 2 रेषा कमी, लक्षात असू द्या. एकला 2 रेषा कमी. दोन इंच आपण इथे घेतली होती गळारुंदी, बरोबर ना. आता आपण शोल्डर जॉईन करू, सॉरी बाही जॉईन करूया. बाही जॉईन करताना बारकाईने लक्ष द्या कशी जॉईन करते. आता हे जे आहे बाहीचं मेजरमेंट असं मीडियम काढायचा, सेंटर काढायचा, हां सेंटर काढायचा आणि नंतरच जॉईन करायचं. अशी आपण शिवली तशी इथे पण त्याच ह्याने शिवून घ्यायची. मी एक्स्ट्राचं ठेवलं कारण मला कपडा कमी पडला तर, म्हणून मी एक्स्ट्राचं ठेवलं. एक्स्ट्रा ठेवलं तरी चालतं आणि कमी पडायची नाही, खेचाखेची करायची नाही, कमी पडता कामा नये. जर तुमची, मी किती घेतलं माहिती आहे का, बाईची घडी 6 + 2 इंच घेतली होती. तुम्ही 6 इंच घेतला तरी काय नाही. मी 2 इंच एक्स्ट्रा का घेतलं, कारण कुठेही कमी पडू नये यासाठी. तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या, कारण आपली बाही कुठेतरी कमी पडली तर आपल्या, जर आपण खेचाखेची केली प्रत्येक बाही लावताना तर आपल्या चुने येऊ शकतात ना, म्हणून यासाठी. ठीक आहे, अशा पद्धती. आणि बघायची कुठे दुरते का कापड आणि नंतर शिलाई मारायची, व्यवस्थित मारायची. इथे मी ओव्हरलॉक करून घेणार आहे, तुम्ही पण ओव्हरलॉक करून घ्या. बाहेर ओव्हरलॉक 10 रुपयाला मिळतं, किंवा तुमची बिडिंगची मशीन असेल तर तुम्ही बिडिंगच्या मशीनवर ओव्हरलॉक करू शकता. आता जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला होता तो कट करू, पण तसंच कट करा, बरोबर. इथे जरासं जास्त आहे तर इथे पण सेम आपण लावून घेणार आहोत. आता याचं सेंटर काढायचा, बघायचं सेंटर काढायचं. हे बघा इथे सेंटर काढला आपण, ठीक आहे, सेंटर काढला. ओके, आता हे सरळ ठेवायचं आणि बाही उलटी ठेवायची आणि अशा पद्धतीत लावून बाही लावली. बघा कशी पद्धत, एकदम व्यवस्थित बाही इथे मी जॉईन केलेली आहे, अगदी परफेक्ट बल्क. आता आपण इथे शिलाई करून घेणार. हा सरळ पार्ट करायचा, फिनिशिंगसाठी सांगते. हा सरळ पार्ट करायचा असा असा, आणि पहिलं बाहेरच्या साईडनं शिलाई मारायची फिटिंगची. ही बघा, पहिली ना बाहेरच्या साईडनं अशी शिलाई मारायची, अशी शिलाई मारून घ्यायची इथे फिनिशिंगसाठी. आता हे बघा, एका साईडनं मी स्टिच केलं, एका साईडनं, हे बघा एका साईडनं मी बाहेरच्या साईडनं स्टिच केलं, म्हणजे आतल्या साईडनं अशी फिनिशिंग आपली येते. मग बाहेरच्या साईडनं पहिलं स्टिच केलं. हां, आता दुसऱ्या साईडनं पण मी तर तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे, म्हणजे कशा पद्धतीत मी स्टिच केलं हे तुम्हाला समजेल तरी. तर हे बघा, पहिल्यांदा अशी स्लीव्ज घ्यायची, आणि इथून अशी फिनिशिंग द्या. हे फिनिशिंग टिप्स आहे. तर स्टिचिंग अशा पद्धतीत करायचं असतं जॅकेटचं. वेगळी पद्धतसुद्धा आहे, ती मी उद्याच्याले काहीतरी, म्हणजे ब्लाऊजचं वगैरे असेल तर तेव्हा फिनिशिंग दाखवेन. उद्या पॅडेड वगैरे दाखवणे, ब्लाऊज कसा स्टिच करायचा तो. व्यवस्थित घ्यायचं अस्तर, इकडे मध्ये फसता कामा नये, व्यवस्थित.
व्यवस्थित साईड बाय साईड स्टिच मारायची. ना स्टिच. आता हे आपल्याला उलटं करायचं आहे. आता हा जसं आपण इथे स्टिच केलं ना तसं मी इथे पण केलं आहे स्टिच. दोन्ही साईडला मी स्टिच केलं आहे बघा, इकडे दोन्ही साईडला स्टिच केलं. आता हा असा उलटवायचा, असा टिप मारून घ्यायची. मैत्रिणीनं हे बघा, इथून मी शिलाई मारली. पहिला मी सरळ बाजूने मारली, मग इथून मारली. आता मी तुम्हाला फक्त इथे शिलाई मारून दाखवते, नंतर मग मी उलटा करून दाखवणार आहे कशा पद्धतीत आपली शिलाई बसली ती. आणि फिनिशिंगसुद्धा पाहाल तर एक नंबर झालं आहे. जे रेडीमेडमध्ये पण एवढं फिनिशिंग मिळत नाही, एवढं आपल्या स्टिचिंगमध्ये मिळालं आहे. त्याच्यामुळे मी पुरेपूर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर अशा पद्धतीत 1/2 इंच जास्त ठेवून शिलाई मारून घेऊ. बसेल, कारण ब्रॉकेट आहे बघा, जाड कपडा आहे एकदम. तर व्यवस्थित बसेल तुम्हाला जॅकेट. तर काय सुंदर लुक आला आहे, मला तर खूप आवडला. तुम्हाला पण आवडलाच असणार कदाचित बघून. तर मला नक्की कमेंट्स करा, कारण वाव मस्त वाटतं आहे जॅकेट. आता इथे मी बटन्स वगैरे लावून इथे नॉड लावणार आहे, अशा पद्धतीत नॉड लावणार आहे. पण हे बघा छान वाटतं आहे. इथे मी इस्त्री केली ना की ॲटोमॅटिक ते हे होतं, कारण हा फुगल्यासारखा भाग होतो, कारण जॅकेट आहे यासाठी. आणि हा जेंट्सचा आहे बरं का. ह्याला तुम्ही हुक लूक पट्टी लावू शकता, हुक लूक लावू शकता, किंवा असे नॉड लावू शकता. आता पद्धती तिथं आपलं इथे जॅकेट तयार होणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे डमीला विअर करून दाखवले आहे. तर कसं वाटलं माझं जॅकेट? तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.